महाराष्ट्रातील स्कूल बस मालकांनी 2 जुलै 2025 पासून अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा केली आहे। यामुळे अनेक पालक चिंतेत पडलेत। वाहतूक पोलीस आणि सीसीटीव्ही देखरेख यंत्रणेकडून मनमानी पद्धतीने ई चलान जारी केलं जातं असा आरोप स्कूल बस मालक संघटनेने केला आहे। आणि म्हणूनच शाळांजवळील कर्तव्याशी संबंधित थांब्यांसाठी जारी केलेले सर्व प्रलंबित ई चलन त्वरित माफ करा। योग्य शालेय पिकअप ड्रॉप ऑफ झोन निश्चित होईपर्यंत ई चलन जारी करण्यावर स्थगिती आणा अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, काय नेमक्या मागण्या आहेत आणि कशा स्वरूपाचं आता हे काम बंद आंदोलन आहे? अमोल, ज्या प्रकारे आपण बघतो स्कूल बस जेव्हा विद्यार्थ्यांची ने-आण करतात तेव्हा खास करून शाळेच्या ठिकाणी जिथे पार्किंग केली जाते तिथे त्यांना दंड आकारला जातो। वाहतूक पोलीस आणि सीसीटीव्ही देखरेखीखाली जी यंत्रणा आहे त्यांच्याकडनं मनमानी पद्धतीने हे ई चलान जारी केलं जातं आणि त्याचाच निषेध या स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केला आहे। त्यांचं म्हणणं आहे की काही वेळासाठी या स्कूल बस ज्या आहेत त्या पार्क केल्या जातात, त्यामुळे असा दंड ठोठावणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे त्यांनी या जो चलन आहे ई चलन आहे तो माफ करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। शिवाय योग्य शालेय पिकअप ड्रॉप झोन निश्चित केला जावा जेणेकरून तिथे या स्कूल बस लावल्या जातील, जिथे पार्क केल्या जातील आणि त्यामुळे ह्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत 2 जुलैपासून यांनी हा संप पुकारलेला आहे आणि त्यामुळे पालकांना सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही जी पर्यायी सोय आहे ती विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ने-आण करण्यासाठी करावी। निश्चित। धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल।